या डेअरी फार्मला आले आहात तर सर्वप्रथम मी तुम्हाला के पाटील डेअरी फार्मच्या वतीने तुमचं सर्वांचं स्वागत करतो। तर आज आपण या डेअरी फार्म विषयी किंवा शेतीविषयी एक थोडक्यात माहिती तुम्हाला देण्याचा प्रयत्न आपण करू। डेअरी फार्म ज्या गोष्टींवर चालतो, ज्या गोष्टी पूर्ण सर्व या चालतात त्या 3 गोष्टी मेन आहेत। पहिली गोष्ट फीडिंग, तुम्ही जो चारा वैरण जी सर्व तुम्ही जे जनावरांसाठी घालणार आहात, पूर्ण जे मुरघास असेल, सुका चारा असेल किंवा खाद्य असेल, ज्या वयात जे खाद्य म्हणजे जसं कारोडींसाठी आपण जे छोटे जे सर्व जाणल्यानंतर जे काप असतं त्यांच्यासाठी आपण एक काप स्टार्टर म्हणून प्रोडक्ट असतो त्याचा आपण वापर करतो। सुरुवाती 5 दिवसानंतर ते 3 महिने होईपर्यंत आपण तो प्रोडक्ट वापरतो। त्याच्यानंतर या स्टेजमध्ये म्हणजे 3 महिन्यानंतर जे स्टेज आहे त्याच्यासाठी आपण हिफर्स म्हणून एक स्पेशल फीड येतं जे कारोडींसाठी स्पेशल वापरलं जातं, त्याचा आपण वापर करतो जेणेकरून त्यांची शारीरिक रचना व्यवस्थित व्हावं, त्यांचे पुढे येणार त्यांना जो प्रेग्नन्सी जाण्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या सर्व पूरक व्हाव्या यासाठी आपल्या ते खाद्यावर आपण विशेष लक्ष देतो। त्याच्यानंतर ही गोष्ट असेल ती जंत निर्मूलन, किती जणांची इथं सर्व गाई आहे, सर्व गोष्टी कोण कोणाकडे आहे गाई त्यांनी हातवरती करावं, ज्यांच्या घरी गाई आहे असं यातले जंत निर्मूलन किती जण करतात त्यांनी एकदा हातवरती करा। जंत निर्मूलन किती जण करता गायींसाठी किंवा कारवडी झाल्या तुम्ही जंत निर्मूलन किती वेळेस करता? एक पण नाही का? जंत निर्मूलन करत नाही का? जंत निर्मूलन जेव्हा जंत होतात त्याच्यासाठी काय करता तुम्ही? जंत जे औषध कधी देता कोणी? किती जण घेतले नाही आपलं माहिती आहे सर्व कोणाला देता कोणाला नाही माहिती, एवढं वस्तू जाणून तुम्ही नसेल देत तर डॉक्टरांना बोलवत असता। तर काय असतं जंतचं तुम्हाला एक थोडक्यात सांगतो। एक वासरू जन्माला आल्यानंतर एक 15 दिवसात झाल्यानंतर त्याला जंतचं औषध देणं गरजेचं असतं, कारण ते पूर्ण वेगळ्या वातावरणातून या वातावरणात आल्यानंतर जी दूध आणि सर्व गोष्टी त्याला नवीन गोष्टी यावं तर त्याला ते जंतचं प्रमाण जास्त असतं। सुरुवातीला एक 15 दिवस झाल्यानंतर तुम्हाला सुरुवातीचं जंत निर्मूलन करावं लागतं जेणेकरून वासराची तब्येत सुदृढ राहील। आणि त्याच्यानंतर ती जंत निर्मूलनाची प्रोसेस अशी आहे तर 15 दिवसानंतर परत एक 15 दिवसानंतर परत तुम्ही रिपीट करायचं लागत लिहून घ्या तुम्ही, तुम्हाला माहिती राहील सगळ्या गोष्टी। सर्वप्रथम वासरू जन्माला आलं समजा, सर्वप्रथम तुम्ही काय करायचं आहे त्याचा जो नाळ आहे नाळ त्याला व्यवस्थित एकदा कट करून दोरीने बांधून घ्यायचं जेणेकरून त्याला कुठल्याही प्रकारचं बाकीच्या या गोष्टी बॅक्टेरिया त्याच्यात आत जाणार नाही आणि त्याला पुढे काही सेफ्टी या गोष्टी होणार नाही याची तुम्ही काळजी घ्यायची। त्याच्यानंतर आहे जंत निर्मूलनाचा विषय। एक 15 दिवसाचे झाल्यानंतर तुम्ही त्याला एक अल्बोमार म्हणून औषध येतं, अल्बोमार म्हणून औषध येतं जंतासाठी, अल्बोमार म्हणून औषध येतं जंतासाठी। ते तुम्ही ना 15 दिवसात झाले की अल्बोमारचा एक 15 ml चा डोस द्यायचा राहतो। परत 15 दिवसानंतर तुम्ही तो डोस रिपीट करायचा आहे अल्बोमारचा। आणि त्याच्यानंतर 1 महिन्याचे झाल्यानंतर साधारण 3 महिने होईपर्यंत तुम्ही तो डोस महिन्याला रिपीट करायचा आहे, जे प्रत्येक 1 महिन्यानंतर 3 महिने होईपर्यंत तो डोस रिपीट करायचा आहे। दुसऱ्या याचा असेल हायटेक नावाचं औषध असेल, बाकीचे दुसरे औषध पण वापरू शकता, पण सुरुवातीचा फक्त डोस अल्बोमारचा घ्यायचा आहे, रिझल्ट चांगले आहेत त्याच्यासाठी। त्याच्यानंतर जे दूध पितं अवस्थेत 3 महिन्यापर्यंतची तोपर्यंत आपण जंताचा डोस 1 महिन्यासाठी रिपीट करायचा। आणि त्यानंतर प्रत्येक 3 महिन्यानंतर प्रत्येक जनावराचा 3 महिन्यानंतर तुम्हाला जंताचा डोस हा देणं 3 महिन्याला डोस करायचा आहे। दर 3 महिन्यानंतर प्रत्येक गायीसाठी पण, आणि ज्या गायी प्रेग्नंट आहे त्यासाठी एक प्रेग्नन्सी सेट असे औषधं तुम्ही निवडायचे त्याच्यामध्ये। तर ज्या गायी प्रेग्नंट आहे त्यासाठी प्रेग्नन्सी सेट जंताचे औषध अवेलेबल आहे त्या औषधांची तुम्ही निवड करायची।
तर आपण बघत होतो फिडिंगचा विषय. फिडिंगचा विषय असा होता की तुम्ही जनावरांना सकस कसदार चारा जसं की मुरघास असेल, घास असेल किंवा मेगास्वीट नावाचे एक गवार वर्गीय ते असेल, या अशा कसदार चाऱ्यांचा तुम्ही समावेश करायचा आहे चाऱ्यामध्ये. त्याच्यानंतर तेवढंच महत्वाचं तुम्ही जो हिरवा चारा घालताय त्यासोबत सुका चाराही तेवढा जास्त महत्वाचा आहे, जेणेकरून जनावरांची पचन संस्था व्यवस्थित राहते, रवंथ करायला त्यांना चांगलं जातं. त्याच्यानंतर विषय म्हणजे त्यांना पाणी जास्त देतं सुका चारा असलं आणि ते तुम्ही प्रमाणात म्हणजे याच्या जसं मॉडर्न स्टँडर्ड जे प्रमाण आहे, समजा तुम्ही एक दिवसाला 4 ते 5 किलो सुका चारा, त्यानंतर जो ओला चारा असेल तर तुम्ही एक 15 किलोच्या आसपास तुम्ही ओला चारा वापरू शकता, 15 ते 20 किलो आणि सुका चारा. आणि बाकी विषय राहिला खाद्याचं कारवडीसाठी, जसं मी तुम्हाला सांगितलं कारवडीसाठी सेपरेट खाद्य आपण वापरतो, त्यासाठी तुम्ही भारडा पण वापरू शकता, त्याला भरपूर ऑप्शन आहे, फीड वापरू शकता किंवा भारडा सुद्धा वापरू शकता. त्याला एक साधारण अर्धा ते 1 किलो एका टायमाला, 1 ते 2 किलो दिवसभरात, 24 तासात 2 किलो असा एक हिशोब धरायचा. जसं जर तब्येत जास्त डाऊन असेल की 1.5 ते 2 ते 3 किलो पर्यंत तुम्ही देऊ शकता. आणि गायींसाठी ज्या मिल्किंगसाठी ज्या गायी आहेत त्यांच्यासाठी जे स्पेशल जे मिल्किंगसाठी खाद्य वापरतो आपण, सध्या कार्गिलचं मिल्कन वापरत आहोत, ते आपण साधारण 4 ते 5 किलो एक गायीसाठी आपण देतो. जसं दुधाचं प्रमाण असेल त्यावर थोडंसं निर्भर असतं, कमी जास्त त्याप्रमाणे होऊ शकतं. आणि जसं की 9व्या महिन्यात गाई, 9व्या महिन्याच्या स्टेजला ज्या गाई येतात, कालवडी येतात, त्यांच्यासाठी एक ट्रान्झिफीड म्हणून ऑप्शन राहतं का त्यांच्या बाळाची होणारी वाढ, वासराची होणारी वाढ असेल, त्यांना जन्मानंतर होणाऱ्या अचानक कॅल्शियम डाऊन होण्याचं प्रमाण राहतं, तर ते होऊ नये म्हणून एक ट्रान्झिशन फीड म्हणून एक औषध येते, जार पडता अडचणी होऊ नये म्हणून. ते 9व्या महिन्यासाठी एक 20 दिवस बाकी राहिले का ते एक ट्रान्झिशन फीड म्हणून खाद्य येतं, आपण त्याचा वापर करतो. झाला विषय फिडिंगचा. दुसरी गोष्ट, महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रीडिंग. ब्रीडिंग म्हणजे तुमच्या गोट्यामध्ये चांगल्या वंशावळ असलेली, चांगलं दूध देणारी, चांगला बॉडी स्कोर, व्यवस्थित काशीची रचना असलेली गाय निवडणं तुम्ही गरजेचं आहे. जसं की समजा आपण ज्यामध्ये HF मध्ये असेल, चांगल्या व्यवस्थित 30-35 लिटर 40 लिटर पर्यंत दूध देणाऱ्या गाय आहे, तर त्या गाया जास्त कमी आजारी पडल्या पाहिजे अशा हिशोबाने आपण त्या गायी निवडणं गरजेचं आहे. दुसरा विषय म्हणजे सिमन आपण जे वापरतोय, सॉर्टेड सिमन एक नवीन प्रकारे, कोणाला माहिती सॉर्टेड सिमन बद्दल थोडीफार काही माहिती आहे कोणाला? सॉर्टेड सिमन म्हणून एक कन्सेप्ट आहे, नवीन म्हणजे बरेच वर्ष झाले पण आपल्याकडे आता गोष्टी नवीन आल्या. त्यामध्ये असं आहे 90% तुम्हाला कालवड होण्याचे चान्सेस 90% पर्यंत आहे. तुम्ही जर ती सिमन वापरलं तर तुमच्या गोट्यामध्ये जी गाई आहे तिला होणारी कालवड, जी वासरू होईल, ते 90% असं आहे की ती कालवडच होईल. इथपर्यंत त्याचे चान्सेस आहे, जेणेकरून आपल्या वार्षिक पूर्ण उलाढ आलाय त्याच्यामध्ये समजा गोरं झालं तर ते सर्व लॉसच्या याच्यात आहे. जसं कालवड झाली पुढच्या वर्षी गाय तयार होईल तर तुमची सायकल व्यवस्थित बसते. त्यासाठी तुम्ही सॉर्टेड सिमनचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. तुम्हाला त्या सीझनमध्ये तुम्हाला सर्व जमा करून ठेवणं आहे. चारा आता समजा आता मोठा सीझन चालू आहे, पावसाळ्यात आता उन्हाळ्यात पण परत मोठा आता पावसाळ्यात मोठं चालू आहे, त्यामुळे तुम्हाला वर्षाचं पूर्ण लागणार